तजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचिनर्ते दुःखिप्रमेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यैजाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र अद्भुत आणि अगाध. स्त्रीचा पुरुष गेला. भारतीय इतिहासामध्ये अशा फार घटना कमी घडलेल्या आहेत. एक सुद्युम्नाची कथा ऐकायला मिळते, दुसरी शिखंडीची कथा ऐकायला मिळते आणि त्यानंतर जयसिंग राजाची कथा ऐकायला. आता हे खरं का खोटं? आजकालच्या मानवाच्या बुद्धीला पटतं का हे? कारण प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून बघतो. मग मला जे जमत नाही ते इतरांना कसं जमत असेल? ही सहज भावना असते सामान्य माणसाची. कारण संतांचा महिमा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपले तर्क लावायची फार माणसाला सवय असते. कारण मला एक फोन आला, महाराज खरंच घडलं असेल का? आपलं कुठेतरी लेखी लिहिलं असेल. अहो असं कसं लिहिलं? नामदेवाने प्रत्यक्ष त्याची वर्णने केलेली आहे आणि नामदेव त्याचे प्रत्यक्ष साक्षी होते. विश्वास असला पाहिजे. संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायी इतका विश्वास असला पाहिजे आणि संत सगळं करू शकतात. आता ही कथा निळोबारायांनी सांगितलेली. निळोबारा काही सामान्य नव्हते आणि ही कथा त्यांच्या वाङ्मयामध्ये 3दा आलेली. त्याची कथा कुणीतरी सांगितली असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तर संतांनी सांगितलेलं ते एक प्रमाण मानलेलं आहे. आप्तवाक्य, शास्त्रवाक्य आणि अनुभूती, अनुभव या सत्य गोष्टी आहे. आप्तस्तु यथार्थ वाक्यता, आप्तस्तु यथार्थ वाक्यता. यथार्थ वाक्य सांगणारे आप्त आहेत आणि संत महात्मे यथार्थच सांगतात. इतिहासकार सांगतील की नाही माहिती नाही. त्यांचे इतिहास त्यांच्या मताप्रमाणे चालतात. त्यांचे विचार त्या ग्रंथात येतात. तर मृत्युंजय कादंबरी वाचता आणि महाभारत वाचा. मृत्युंजय कादंबरी कल्पित आहे कारण कर्ण फार श्रेष्ठ होता असं दाखवलं गेलंय. पण महाभारतामध्ये कर्णासारखा दुष्ट व्यक्ती नाहीये. संजयान पर्वामध्ये जर पाहिलं तर त्याबद्दल संजयाचंही मत आहे, धृतराष्ट्राचंही मत आहे की तो किती दुष्ट आहे. परंतु कथाकार, कादंबरीकार, इतिहासकार हे आपापल्या चष्म्यातून पाहत असतात. मग त्याला प्रमाण मांडता येत नाही, यथार्थ वक्ता म्हणता येत नाही. एवढी इतिहास संशोधक जरी झाले तर ते मनुष्यच ना. त्यांच्याही संशोधनाला मर्यादा आहेत. भारताचा लाखो वर्षाचा इतिहास ते सांगतात 15-20 हजार वर्षात जग निर्माण झालेलं आहे. इथूनच त्यांची सुरुवात असते. माणसाची उत्पत्ती कुठून झाली?
हा सिद्धांत आहे, डार्विनचा सिद्धांत. कसं काय शक्य आहे? आमच्या भारतीय ग्रंथामध्ये मनूपासून उत्पत्ती आहे, मनूपासून मानव झाले, पहिला आद्य मानव मनू आहे. असो, पुरुषाच्या बुद्धीचे 4 दोष आहेत. ते बहुतेक लेखकाच्या हातात असतात. भ्रम, प्रमाद, कर्णपाठव, विप्रलिप्सा. पहिला भ्रम आहे, त्यांच्या समजण्यामध्ये चूक झालेली असते. हा भ्रम जो आहे, वास्तविक स्थिती बाजूला राहते आणि दुसराच काहीतरी भ्रम व्हायला लागतो, समजण्यामध्ये चूक आहे, हा भ्रम आहे. दुसरा प्रमाद आहे, खरं लपवणे आणि खोटं सांगणे, किंवा असं कुठं होऊ शकतं काय, हा प्रमाद आहे. तिसरी गोष्ट ऐकीव सांगणे. त्यामुळे कितीतरी गोष्टी अशा बदलून गेलेल्या आहेत. जसं महाभारतामध्ये द्रौपदी म्हणते दुर्योधनाला मैसभेत पडल्यानंतर, अंधे का बेटा अन्ना. द्रौपदीची मर्यादा पाहता व्यासाने स्वतः तिच्याबद्दल वाम स्वभावा शब्द प्रयोग केलाय. अत्यंत कोमल हृदयाची द्रौपदी, आणि तीच एक तर मैसभेत आलीच का? ती सभा आहे, मैसभा आहे, म्हणजे पांडवांची लोकसभा आहे, आणि लोकसभेत कुठल्याही खासदाराची पत्नी येत नाही. पण द्रौपदी आली कशाला? आणि आली तरी असं बोलेल का? कारण ती कृष्ण भगिनी आहे, याज्ञसेनी आहे, यज्ञातून निर्माण झाली. आपल्या 5 पुत्राला मारल्यानंतर अश्वत्थामाला जेव्हा बांधून आणलं, तेव्हा म्हणते मुच्यता मुच्यता मेषो ब्राह्मणो नितराम गुरु. आपल्या 5 मुलाला मारणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सोडा, त्यांना सोडा, माझ्या अंगणात त्यांचा अपमान करू नका म्हणणारी द्रौपदी जर आपले धीर पडले, तुला धीर, तर ती हसेल असं वाटतं तरी. या गोष्टी ऐकीव, लोक तेच सांगतात. आणि लोभानं खोटं सांगणं, कुणाला तरी खुश करण्याकरता, कुणाच्या तरी लोभामुळे कथा बदलून सांगणं, हे 4 दोष सामान्य पुरुषामध्ये असतात. सामान्य जे लिखाण करतात ते. पण संतांच्या वाङ्मयामध्ये हे दोष अजिबात नसतात, ते प्रासादिक असतात. संतांचं वाङ्मय सगळं प्रासादिक आहे. कळोतया खरे खोटे, धीट पाठे प्रासादिक. संतांना खरं खोटं काय ते सगळं कळत. ज्यांना त्या खोट्या गोष्टी वाचतात त्यांनी इतिहास लिहू नये, कारण ते कुतर्क करून खऱ्याचं खोटं करतात, बेजल करून सांगतात. संतांचा महिमा हा संतांनाच कळतो. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि कासी. संतांचा महिमा किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती, किंवा संतांचा महिमा संतची जाणती, दुर्लभ या गती आणि कासी. आणि का नाही कळणार नाही. पाण्यामध्ये मासा झोपी जातो कैसा? सांगा बरं, पाण्यात मासा झोपी कसा जातो? आम्हाला पलंग पाहिजे, आम्हाला जमीन पाहिजे, आम्हाला गादी पाहिजे. मासा कशावर झोपतो आणि कसा झोपतो? पाण्यामध्ये मासा झोपी जातो कैसा? याला उत्तर नाहीये. याचं उत्तर एकच आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. त्याच्या वंशाला जावं लागतं, तेव्हा अनुभूती येते की मासा कसा झोपतो. त्याप्रमाणे संतांचं चरित्र जाणण्याकरता संतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. तर्कानी होत नाही संतत्व, लक्षात घ्या. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनो. एखादी गाय खूप दूध द्यायला लागली, आजकाल देतात, जर्सी गाय खूप दूध देतात, ते कामधेनु होते? अजिबात होणार नाही. तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आपण झालं पाहिजे, तेव्हा त्यांचं महत्व कळतं. तरी महिमान येईल कळो, तेव्हा त्यांचा महिमा कळतो. म्हणून संताने संत महिमा सांगणं सुख आहे. संत महिमा सांगण्याकरता संतत्वच असलं पाहिजे, नाही तर तर्काने असं कुठं घडत असेल काय असे विचार होतात. वेदाचा अर्थ, पुराणाचा अर्थ, धर्म अधर्म गुण दोष
यांची निवड संतच करू शकतात. गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा हे संतच करतात. तुकोबा म्हणतात, आम्ही गुणाला गुणच म्हणू आणि दोषाला दोषच म्हणू. ते कुणाची पर्वा करत नाहीत, कुणाला खुश करण्याकरता लिहित नाहीत. किती सांगितले तरी नायकती बोडकीचे, पुढे शिंदलीचे रडतील, आता स्पष्ट बोलणारे तुकाराम महाराज. ते कशाला खोटं बोलतील? चांगल्याकरता गोडे बोलतील. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम तुमच्या पाया पडतो. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायी माझा दंडवत आहे, आपलं चित्त शुद्ध करा असे म्हणणारे संत तेच म्हणतात, किती सांगितले तरी नायकती बोडकीचे, पुढे शिंदळीचे रडतील, हे संतांचं वाक्य आहे. ते कोणाची पर्वा करत नाही, त्याला कोणाची भिडभाड नाही. ते म्हणतात आम्ही खरं ते खरं सांगू, उगीच गुणाला दोष आणि दोषाला गुण आम्ही करणार नाही. उगीच दुसऱ्याचं मन सांभाळण्याकरता रेडा गाभण झाला म्हणता येईल का? रेडा कधी गाभण होत नाही कुणाला खुश करण्याकरता. हा करा, मूर्खाला खुश करण्याकरता हेच केलं पाहिजे. कुणी जर म्हटलं की आमचा बफेलो 10 लिटर दूध देतो, मी त्याला म्हणेन 10 नाही 20 लिटर दूध देतो तुझा मिस्टर बफेलो. कारण तुझा मिस्टर बफेलो दूध देत नाही मला माहित आहे. पण कुठे वाद घालावा कुठे घालू नये हा महत्वाचा भाग आहे. अर्थ जाणती अनुभवी, जे अनुभवी आहेत, जे अध्यात्म मार्गाचे पथिक आहेत ते मात्र जाणतात. अर्थ जाणवी अनुभवी, खूण ठावी दयाती, संत कृपेची ते जाती, कवणे रीती ते कैसी. संत कृपेची ही जात, कळे तया खरे खोटे, धीट पाटे प्रासादिक. असो, या ज्या कथा आहेत अद्भुत आहेत आणि संतांमध्ये एवढं सामर्थ्य निश्चित आहे. वेदी नाही वाखाणिले, ते या वैष्णवानी केले. वैष्णवानी करून दाखवल्या सगळ्या गोष्टी. हो का? त्यांच्या पाठीमागे एक शक्ती आहे, एक शक्ती आहे भगवंताचं नाव. न घडे ते घडो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. घडणाऱ्या न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडून येतात. कशामुळं? नामे या विठ्ठले एकाचिया. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. भगवंताच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे. जयसिंगपुरून ही दिंडी पंढरपूरला आली, कोल्हापूरला आली. कोल्हापूर जयसिंगपूर जवळ कोल्हापूर लागतं आणि तिथे तीर्थस्नान केलेलं आहे. महालक्ष्मी दर्शन घेतलं आणि हरिभक्तीच्या प्रचाराचं काम म्हणून रात्री कीर्तन केलं. नंतर तिथून ही सर्व मंडळी कराडला आली. तिथं प्रीती संगम आहे, सुंदर पाण्याचं का कराड, याला करहाट क्षेत्र असं म्हणतात. कराडचं मूळ नाव आहे करहाट. कालाच्या ओघात इंग्रजांच्या काळात नाव बदलून ते करहाट क्षेत्र आहे. आणि त्या कृष्णाच्या काठी दिंडी उतरलेली. तर त्यांना माहित आहे की इथला जो रामराजा नावाचा राजा आहे तो दुष्ट आहे. विशेष करून संतांचा द्वेष करणार आहे. संतांचे पाऊल सुद्धा गावात पडू देत नाही. म्हणून संत महात्मी म्हणली गावाच्या बाहेर थांबून घ्या. म्हणून कृष्णेच्या काठी सगळी राहिली आहे. त्याचं म्हणणं आहे साधू खोटे असतात वगैरे 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 वगैरे. साधू बदलच्या त्याच्या कल्पना. परमार्थाचं थोतांड माजून लोकांना आळशी बनवतात. आले असतील 2-4 अनुभव. असे काही संतांच्या वेशामध्ये बरेच लोक आवरत असतात. वेश धारण केला म्हणजे संत असतात असं नाही. वेशानं संतांची परीक्षा होत नसते, पण काही वावरतात त्या रूपामध्ये. कारण जेव्हा पृथू महाराजांनी यज्ञ केले त्यावेळी इंद्राने 99 वेळेला घोडा पळवला आणि प्रत्येक वेळी वेगळं रूप धारण केलं. कधी गोसाव्याचं, कधी कापालिकाचं, कधी कुणाचं जेवढे जेवढे रूप केले. आणि ते सगळे रूप नंतर पापखंड म्हणून प्रकट झाले. पापखंड आणि पापखंडाचाच पुढे शब्द झाला पाखंड.
जे पाखंडी रूप दिसत आहेत ते सगळी त्याची रूप आहेत. कलियुगामध्ये हे विशेष करून दिसतील. म्हणून एखादे संत असे असतील, सगळा ध्यान करणारा योगी असतो असं नाहीये. ध्यान केला म्हणजे योगी असतो असं नाही. ध्यान बगळे करतात, बगळे पण ध्यान करतात, पण तो साधू आहे असं म्हणता येत नाही. एकदा भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण हे दक्षिणेकडे प्रवास करता करता पंपा सरोवराजवळ आले. पंपा सरोवर हे पंचमहासरोवरामधले प्रसिद्ध सरोवर आहे. पुष्कर तीर्थ, नारायण तीर्थ, मानस तीर्थ, बिंदू तीर्थ आणि पंपा सरोवर हे तीर्थ आहे. या ठिकाणी आले आणि पंपा सरोवरामध्ये राम लक्ष्मण असे जवळून जात असताना पाहिलं, एक बगळा ध्यान करत होता. राम सरळ म्हणायचे, राम सरळ आहे. त्यामुळे लक्ष्मणा बघ, बगळा किती धार्मिक आहे रे, ध्यान करतोय बघ. तो काही क्षण तरी निश्चल असतो ना, चंचल होत नाही, ध्यान करून बसतो, असा अविचल असतो. रामाने सांगितलं, लक्ष्मण अत्यंत हुशार, त्याचं लक्ष आणि मन काम करतं, तो लक्ष्मण आहे. त्याने ओळखलं की रामरायाची काहीतरी चुकीची कल्पना झाली याच्याबद्दल. पण मोठ्या भावाची मर्यादा म्हणून बोलायचं नाही. नाही दादा तुमचं खोटं आहे, तुम्हाला कळत नाही असं नाही म्हणताय, ही मर्यादा आहे. कारण मर्यादा पुरुषोत्तर रामचंद्राच्या जीवनामध्ये मर्यादा असणारच. लक्ष्मण काही बोलले नाही. पण त्या सरोवरामध्ये जे मासे होते, त्या माशामधला सगळ्यात जो वृद्ध मासा होता, त्यांनी विचार केला की रामरायाचा चुकीचा समज झालाय, या बगड्याबद्दल चुकीचा समज झालाय. म्हणून तो वृद्ध मासा पुढे आला. तो म्हणतो, रामराया सहवासी विजानाती सहवासी विचेष्टितम. सहवासामुळे सहवासाचे गुण काय ते कळतात. दूरस्था पर्वतारम्या, पर्वत लांबून चांगले दिसतात, पण वर चढताना काटे कुठे खूप असतात, तसं लांबून काही गोष्टी बरे वाटतात. सहवासामुळे कळतं खरं काय. सहवासी विजानाती सहवाची विचेष्टितम बकः किं वर्णते राम येनाहम निष्कुलीकृता. रामाचं जे वाक्य होतं, पश्य लक्ष्मण पंपायाम बकः परमधार्मिकः. राम म्हणाले होते लक्ष्मणाला, रामा की परमधार्मिक बक आहे हा. बघ तो चालला तरी किती पाय हळूहळू टाकतो, ध्यान करतो. आणि शनैर्मुंचति पादाग्रम प्राणीनाम वधशंकया. आणि आपल्या पायाखाली प्राणी येऊन त्याला मृत्यू होऊ नये किती हळूहळू चालतोय. त्याचं उत्तर या माशाने दिलंय, सहवासी विजानाती सहवाशी विचेष्टितम बकः किं वर्णते राम येनाहम निष्कुलीकृता. रामराया सहवासानी माणसाची ओळख कळते, सहवासानी गुण कळतात, सकृत दर्शनी कळत नाही. तसं संत साधू सुद्धा त्यांच्या सान्निध्यात राहून कळत असतात. पण या राजाचा भ्रम झाला होता की साधू संत म्हणजे काहीतरी खोटे असतात, भक्तीने धोतांड बाजवतात. त्याला आले असतील 2-4 अनुभव तसे. त्यामुळे त्यांनी सगळ्या साधूंना गावात याची बंदी घातली होती. पण त्यामुळे खऱ्या संतांनाही तो नियम लागू झाला. म्हणून ही सगळी मंडळी मुद्दाम कराडला आली आणि कराडच्या जवळ थांबली. आणि दुसरं कारण असं की ज्ञानेश्वर महाराज नेवाशाहून आळंदीला येत असता चाकणला महिपतीरावाकडे मुक्काम केला होता. आणि त्यांनी प्रार्थना केली होती की माझी मुलगी कराडच्या रामराजाला दिलेली आहे, तिचा आपण उद्धार करावा. कारण माझी मुलगी फार सात्विक आहे, पण हे सगळे लोक काही मानत नाहीत देव, आणि माझ्या मुलीला आवड खूप आहे. हे महिपतीरावांनी सांगितलं होतं. ते कराडला होते. त्या मुलीचंही कल्याण करायचं होतं. जावई अतिदुष्ट होता, मुलगी अत्यंत भाविक आहे. साधूचं पावाल जावई मात्र साधूला गावात येऊ देत नाही. आणि अशा वाट्या कसाट्यामध्ये माझी मुलगी सापडलेली आहे, तर तुम्ही तिथं जाऊन तिचं कल्याण करा अशी प्रार्थना महिपती रावांनी केली होती. ज्ञानेश्वराने तेव्हा मान्य केले होते की ठीक आहे ते करूच. आणि ते वचन सत्य करण्याकरता ज्ञानेश्वर माऊली ही कराडला आली. त्या मुलीचं नाव सीताबाई. सीताबाईच्या संगतीने रामरायाचाही उद्धार होतो.
म्हणून तिथे गेले आणि सर्व संत मंडळी कृष्णेच्या पलीकडे तीरावर भजन करू लागली. या राजाला साधू संत आवडतच नव्हते, पण लोकांना आवडतील ना, सगळेच लोक त्याचं ऐकतील असं आहे. कारण परमार्थ प्रत्येकाचा मूळ पिंड लक्षात घ्या. मूलतः प्रत्येक जण सात्विक आहे, नंतर होणाऱ्या संस्कारामुळं, अनुभवामुळं किंवा विचारामुळं दूर जातात, अन्यथा प्रत्येक पिंड हा आध्यात्मिकच आहे. त्यामुळे शेकडो लोक कीर्तनाला जाऊ लागली. इतर स्त्रिया समवेत राणी पण जायला लागली. नामदेव कीर्तन करत होते आणि कीर्तनाचा विषय होता संतांना अन्न भोजन दिलं तर ते लक्ष पडतं. संतांना जेवण दिलं तर त्याचा किती लाभ होतो. संतामुखी देता ग्रास, कोटी यज्ञ फळती त्यास, शुक खाय एक सीत, घंटे वाजवी लक्षानंत. महाभारतामध्ये कथा आली आहे. शुकाचार्यांनी एक शीत घाललं आणि सहस्रावधी भोजन झाल्यामुळे ती घंटा जी वाजते ती वाजायला लागली. असा कीर्तनाचा विषय होता. खेड्यातील सहस्त्र ब्राह्मणाचं जे पुण्य आहे ते एक क्षेत्रवासी ब्राह्मण भोजनाचं पुण्य आहे, आणि क्षेत्रवासी हजार ब्राह्मणाचं पुण्य आहे. ते एका वेद पाठक ब्राह्मणाला भोजन घातल्याचं पुण्य आहे. आणि हजार वैदिक ब्राह्मणाचं पुण्य जे आहे ते एका विद्वान पंडित भोजनाचं पुण्य आहे. आणि हजार पंडित विद्वान भोजनाचं जे पुण्य आहे ते एक संत साधू महात्मा ब्रह्मज्ञानी त्याला जेवण घातल्याचं पुण्य. आणि हजार साधू संन्यासी भोजनाचं पुण्य एका संन्यासाला जीव घातल्याचं पुण्य. ब्रह्मवेत्याला त्याच्या हजार पट ब्रह्मवेत्याला, ब्रह्म जाणतो त्याला भोजन घातल्याचं पुण्य. ऐसे वेत्ते अपरंपार, न येती नामधारक बरोबर, नामधारका सादर, पाहे एका जनार्दना, गावढे गावीचे सहस्र ब्राह्मण, पुण्यक्षेत्रीचा एक जाण. सगळं वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये. याप्रमाणे अन्नदानाचा विषय चाललेला आहे. आणि त्यात नामधारक वारकऱ्याचं, संतांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाने सांगितलेलं आहे. राणीला वाटलं की ही संत मंडळी आपल्या घरी जेवायला यावी, पण काहीतरी युक्ती केली पाहिजे, असं सांगता येत नाही. घरी गेली आणि आपल्या एकुलत्या एका 5 वर्षाच्या राजपुत्राला हिरकणी दिली. हिरकणी एक प्रकारचे विषय पण आहे बरं का. हिरकणी विष आहे. पत्नी विचार केला या निमित्त तर संत तर घरी येतील, म्हणून तिने ते हिरकणी आपल्या मुलाला पाजली. तिला माहिती होतं चांगदेवाच्या प्रकरणामध्ये यांनी शेकडो लोक उठवले आहे, मृत व्यक्ती उठवलेला आहे, स्त्रीचा पुरुष केलेला आहे. असे महान संत ज्ञानेश्वर महाराज येत आहेत. तिचा अत्यंत अधिकार माहिती होता, म्हणून तिने काही असं धाडस केलेलं आहे. आणि संत घरी यावे हा उद्देश चांगला असावा. हिरकणी पाजल्यावर मुलगा मरण पावला. आणि ही बातमी पाहता पाहता गावभर पसरलेली आहे. राजा धावून आला. राजा शोक करायला लागला, कारण राजाचा एकच एकुलता एक पुत्र होता. राजा विलाप करू लागला. गाव सगळं रडायला लागलं. का झालं, कसं झालं कळायला मार्ग नाही. राणी शिवाय हे कुणालाही माहिती नव्हतं. राजा रडतोय, मी काय पाप केलं, माझा एकुलता एक मुलगा गेला. राणी म्हणाली, तुमचंच पाप आहे. तुम्ही कुण्या संताला घरी येऊ दिलं नाही, संताला गावात येऊ दिलं नाही, संताला खूप त्रास दिला, त्यांना परिणाम भोगावा लागतो. अहो देव त्रास सहन करतो, संतांचा शाप वंशाला निर्वंश करतो. हे तुमच्यामुळे घडलेलं आहे. कधी आयुष्यात संताला बोलावलं का घरी? कधी संत घरी आले? त्याचे कधी पाय धुतले? संतांच्या चरणाची धुली तरी घरी लागली का आपल्या? हे तुमच्यामुळे घडलेलं आहे. पुण्या संतांचं उच्चिष्ट घरात पडलंय. आता तरी डोळे उघडा. आता तरी संत सेवेला लागा, काहीतरी संत सेवा करा.
संत सेवा ही देवाच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे. तुका म्हणे संत सेवा सकळ देवा वरिष्ठ. संतांची सेवा सगळ्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्यांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते. व अशा अधिकाराचे संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई सगळे संत आलेले आहेत. आपल्या कृष्णेच्या काठावर थांबले आहेत. आता तरी डोळे उघडा. अहो, मी असं ऐकलंय की त्यांनी मेलेली माणसं जिवंत केलीये. त्यांना प्रार्थना करा. आता लाजू नका. गेला मुलगा आपला कदाचित त्यांच्या कृपेने जिवंत होईल. दा शरंदा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संताला शरण जाताना लाज वाटता कामा नये. राजा फार दुःखीत झाला होता. आता वाटेल ते करायला तयार आहे. कारण एकुलता एक पुत्र गेला. जे पाहिजे ते करायला तयार आहे. इतके वर्ष संतांचा छळ केला, त्याचं हे फळ आहे हे त्यालाही वाटलं, त्यालाही कळून चुकलं. त्याने आपले कान धरले. चूक झाली माझी. आयुष्यात पुढे कधी करणार नाही. आजपासून कोण्याही संताविषयी मी अपशब्द काढणार नाही, छळ करणार नाही असे ठरवून तो कृष्णेच्या काठी आला. बरोबर काही लोक घेतलेत. समज राजाच येतो. कृष्णेच्या काठी आला आणि साष्टांग दंडवत प्रणाम केला. पडे दंड काठी तैसे धरणी अंगलोटी. ज्याप्रमाणे दंड काठी जमिनीवर पडते तसं राजाने आपला देह टाकून दिलेला आहे. नमस्कार केला. पण मुलगा मेला ही वार्ता त्याला सांगितली नाही. कारण मुलगा गेल्यानंतर येतील कसे घरी. मग सूतक आहे, हे आहे, ते आहे, सगळे पाळायचे. हो, सूतक वगैरे पाळायचे. का पाळायचे आता लोकांना कळते काय पाळायचे. आमचे लोक 10 दिवस दूर का राहायचे, स्पर्श का करायचा नाही, सोशल डिस्टन्स का मेंटेन करायचा, शेक हँड का करायचा नाही, हे किती सांगून लोक ऐकत नाहीत. पण आता सगळे महाराज देशी विदेशी सगळे नमस्कार करायला लागले, शेक हँड करत नाहीत. आपल्या ऋषी मुनींचं शास्त्र दिव्य लक्षात घ्या. ते त्रिकालदर्शी होते. त्यांनी जे लिहून ठेवलंय ते मानवी हिता करताय. ते विज्ञान आहे, तेच अध्यात्म आहे. पण तर्काने काय होतं. तर्क लावतात लोक. यांनी काय होणार आहे. पोट भरण्याशी संबंध. डाव्या हाताने खाल्लं काय, उजव्या हाताने खाल्लं काय. ताटात तोंडाने खाना. मग गाय जशी खाते तशी. पण ऋषींनी विचार केलाय वैज्ञानिक दृष्ट्या कोणतं मानवाला योग्य आहे. आणि ज्यांनी जे लिहिलंय ते मानवाच्या हिता करता लिहिलेलं लक्षात. विज्ञानाच्या पाठीमागे आपला धर्म, विज्ञान आणि अध्यात्म याचा संपूर्ण समन्वय. तुम्ही जेव्हा अभ्यास करायला बसाल ना तेव्हा कळेल याच्या पाठीमागे काय अर्थ आहे. महाराज घरी यावं, घर पावन करावं. मला पावन करा महाराज, मी फार दुःखी आहे. पण माझी पत्नी फार भक्तिमान आहे. पण मी दुष्ट आहे. त्यामुळे आजपर्यंत कोणत्याही संतांना घरी बोलावलं नाही. माझ्या घरी संतांच्या चरणाची धूळ पडलेली नाही महाराज. या घरी संतांची धूळ पडत नाही. चरण संती ते घर स्मशानवत आहे. न विप्रपादोदक कर्तमानी. तिथं संतांच्या ब्राह्मणाच्या चरणाची धूळ होत नाही. स्वाहा स्वधाकार विवर्जिताने स्मशान तुल्यानि गृहाणि तानि. जिथं स्वाहा सुधाकार वेदमंत्राचा उच्चार आणि श्राद्धादी कर्म घडत नाही ते घर कसं आहे. स्मशान तुल्यानि गृहाणि तानि. ते घर स्मशान तुल्य आहे महाराज. अशी माझी अवस्था आली आहे. तर आपण माझ्या घरी या. आपण जर घरी नाही आला तर मी प्राण ठेवणार नाही. मी प्राण देईन. ज्ञानेश्वर महाराज संत दयाळू असतात. संत दयाळू असतात. सगळी मंडळी उठली. टाळ विणा मर्दंग लावलेला आहे आणि दिंडी भजन म्हणत म्हणत निघाले महाराज. संत वेळ वाया घालत नाहीत. चालताना जाता येता भगवंताचं नाव घेतात. तेवढंच बरोबर येणार आहे.
बाकी व्यर्थ किती जरी केलं, काथ्या कूट म्हणतात त्याला, त्या काथ्या घेऊन किती जरी कुठं तर काही निष्पन्न होणार नाही. तसं संसाराविषयी किती जरी गोष्टी बोलल्या तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. एक नाम भगवंताचं नाम, ते हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपा आधी. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताचं नाव घेत जर वाट चाललो तर प्रत्येक पावलाला यज्ञाच्या फलाची प्राप्ती होते. पण जाता येता भगवंताचं नाव घ्या. सदा येता जाता, उठता बसता कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता ग्रास गिळिता. घरी दारी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी. समस्तांची लज्जा, त्यजून भगवत चिंतन करी. लाज सोडून भगवंताचं भजन करायचंय. कुणी काय म्हणेल विचार करू नका. उलट तुम्ही मोठ्याने म्हणाल तर त्याचा पण उद्धार होईल. नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, नावात खूप सामर्थ्य. अहो प्रसंग असा आहे, दोन भाऊ होते. एक अत्यंत भक्त आणि दुसरा अत्यंत दुष्ट. मोठा भक्त होता, धाकटा दुष्ट होता. मोठ्याला फार आवड होती की संत बाप्याला घरी बोलवावं, त्यांना जेवण द्यावं वगैरे. पण धाकटा संत आला की शिवीगाळी करायचा. असे एक महात्मा आले. या मोठ्या भावाने निमंत्रण दिले, महाराज माझ्या घरी या, प्रसादाला या, भिक्षेला या. त्यांनी होकार दिला. माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की माझ्या घरी एक अडचण आहे. काय? माझा धाकटा भाऊ दुष्ट आहे. तो काहीतरी आदवा तत्वा बोलतो, शिवीगाळी करतो. तेवढं मात्र आपण दुर्लक्ष करा. त्याला हरकत नाही, ठीक आहे. दुपार झाली, पुन्हा मोठा भाऊ बोलवायला गेला. ते म्हणले असं नाही येत आम्ही, आम्हाला वाजत गाजत घेऊन जायला पाहिजे. त्यांना गरज नव्हती, पण त्यांना काहीतरी लीला करायची होती. संत महात्मे ते नाही की माझा ताटात घेऊन जा, तो उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश होता की काहीतरी तिथून धाकट्या भावाला शिकवायचं. म्हणले वाजत गाजत आम्ही येणार. मग मोठ्या भावानी वाजंत्री आणली आणि यांना वाजत गाजत घरी नेलं. आणि धाकट्या भावाला कळाली की आले महाराज. मग तो बडबड करायला लागला आणि एका खोलीत जाऊन आतून दार लावून बसला. महात्म्य आले, महात्म्याचे पाय धुतले गेले, अंगणामध्ये औक्षण केलं आणि आत आल्यावर तरी विचारलं कुठे तुझा धाकटा भाऊ? म्हणजे खोलीत बसलाय. या महात्म्याने दाराला बाहेरून कडी घातली आणि बस बाकी सुरुवात झाली. सगळी पूजा झाली महाराजांची, पाद्यपूजा वगैरे. आणि नंतर प्रसाद झाला. आणि प्रसाद झाल्यानंतर 2-2:30 वाजले. आता महाराजांनी सांगितलं की बँडवाल्याला पाठवून द्या, तर वाजत गाजत जा म्हणा. आणि ते वाजंत्रीवाले वाजत गाजत निघून गेले. धाकट्या भावाला वाटले की महाराज गेले. तर वाजत गेले ते अर्थी महाराज गेले, पण महाराज इथेच बसले होते. तरी दार उघडायचा प्रयत्न केला, पण बाहेरून दार बंद आहे, कडी घातलेली. दार उघडत नाही. मोठ्याने ओढायला लागला तो. महात्म्याने सांगितलं दार उघडू नका. स्वतः दारात जाऊन बसले. दारात जाऊन थांबले महाराज आणि त्याला 10-15 मिनिट त्याला मंत्रपुष्पांजली काय म्हणू दिली आणि मग एकदम दार काढलं. काढल्या बरोबर तो बाहेर यायला लागला. या महात्म्याने हात धरला महाराज. हात काही सोडवता येईना त्याला. अहो भगवंताच्या भक्तीमध्ये सामर्थ्य अलौकिक आहे. या संतांच्या हातून त्याला हात सोडवता येईना. कारण जे अभक्त असतात त्यांच्यामध्ये सामर्थ्य कसलंच नसतं, मानसिक नसतं, शारीरिक नसतं, व्यसनाधीन झालेले असतात. त्यामुळे कसलं सामर्थ्य असतात त्याच्याकडं, त्याला स्वतःचा हात सोडून घेता येईना. बराच वेळ झाला, थोडा माझा महात्मा म्हणायचे एकदा श्रीराम म्हण, एकदा श्रीराम म्हण. तो म्हणायचा नाही, उलट हात सोडायचा प्रयत्न करायचा. बराच वेळ झाला, अर्धा तास झाला, महात्म्याने हात सोडला नाही आणि त्यांनी श्रीराम म्हटलं नाही. तेवढी नाविलाज झाला. तो म्हणला श्रीराम. महात्म्याने हात सोडला आणि सांगितलं हे नाव तू विकू नको, हे नाव तू कधी विकू नको. प्रसंग संपला. महात्मा निघून गेले. कालांतराने दोघे भाऊ गतप्राण झाले. या धाकट्या भावाला यमलोकामध्ये नेलं. आयुष्यभर भगवंताची आणि संताची निंदा करणारा, निंदेसारखं पाप नाही. कबीरा निंदक ना मिले, पापी मिले हजार. एक निंदक के माथे पर कोटि पापी न का भार.
कोटी पापी लोकांचा भार निंदकाच्या मस्तकावर. म्हणून निंदकाचा फार मोठा दोष. यमाने चित्रगुप्ताला विचारलं काय याचं पुण्य पाप सांगा. तरी सांगितलं की आयुष्यभर यांनी निंदाच केली आहे, पापच पाप केलं. एकदा श्रीराम म्हणालाय तेवढंच पुण्य. यम म्हणाले ठीक आहे बाबा, तुला थोडं पुण्य आहे बाकी पापच पाप आहे, तुला काय भोगायचंय. त्याला लक्षात आलं महात्म्याने सांगितलं होतं की हे नाव तू विकू नको. एकदा श्रीराम म्हटलेलं महात्म्याने सांगितलं होतं की तू विकू नको. आठवण झाली, महात्मा म्हणाला ते विकू नको, त्या अर्थी काहीतरी अर्थ आहे. म्हणून त्यांनी सांगितलं याच्या मोबदल्यात तुला काय पाहिजे. यमाने विचारलं ते मला माहित नाही, त्याला विकायचं नाही. आता लक्षात आलं मी काही सांगितलं की ते सत्कर्माचं फल मला देतील आणि पण नरकात घालतील. म्हणून या धाकट्या भावाने सांगितलंच नाही. ते म्हणजे मला किंमत माहित नाही याची काय, तुम्ही ठरवा. आता यमालाही ठरवता येईना. यम म्हणले चला इंद्राला जो विचारू द्या. चल म्हणले इंद्राकडं. तो म्हणला मी असं येत नाही, पालखी काढा, आता तुमची गरज आहे. पालखीत मी बसेन आणि यमानी पालखी धरली पाहिजे. यमानी आणि बाकी तिघांनी पालखी धरली. हा पालखीत बसला आणि इंद्राकडे गेले. इंद्राला विचारलं बाबा भगवंताच्या नावाची किंमत काय. इंद्र म्हणा मला माहित नाही. एकदा श्रीकृष्ण म्हटलं तर किती पुण्य मला माहित नाही. मग ब्रह्मदेवाकडे जाऊ द्या. चला इंद्रही निघाले. इंद्रालाही पालखी धरावी लागली. यम इंद्र आणि बाकी दोघांनी पालखी धरलेली. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं देवा एकदा भगवंताचं नाव घेतलं, जय श्रीकृष्ण म्हटलं तर काय त्याचं पुण्य. ते म्हणजे मला माहिती नाही. चला ब्रह्मदेवाला घेतलं म्हणजे यम इंद्र ब्रह्मदेव आणखी एक व्यक्ती यांनी पालखी धरली आणि ही यात्रा निघाली शेवटी भगवान शंकर. भगवान शंकर हे रामाचे भक्त आहेत, सदैव रामनामाचा जप करतात. म्हणून त्यांना विचारूत या म्हणून शंकराकडे गेले आणि शंकराने विचारलं की भगवान आपण सदैव रामनामाचा जप करता तर या रामनामाची किंमत किती. ते म्हणजे रामनामाची किंमत मला माहिती नाही. मी रामनाम जप करतो खरंय, पण त्याचं मोल काय, त्याची किंमत काय हे मला माहिती नाही. मग काय अर्थापत्तीने स्पष्ट होत आहे. एकदा श्रीराम म्हटलं की त्याच्या पालखीला यम इंद्र ब्रह्मदेव आणि शंकर पालखी म्हणजे झाले काय कथा पुढे की शंकराने सांगता आलं नाही, मग शंकराने पालखीला लावलं. आता चौघांनी पालखी धरलीये, यम इंद्र ब्रह्मदेव आणि शंकर, आणि तिथून हे गेले वैकुंठाला. म्हणजे भगवंताला विचारू द्या तुमच्या नावाची किंमत काय. भगवंताकडे गेले, भगवंताला विचारलं की तुमच्या नावाची किंमत काय. ते म्हणजे मला माहिती नाही. नामापेक्षा नामीचं महत्व जास्त, नामीपेक्षा नामाचं महत्व जास्त. राम तत्तोधिकम नाम इति मे निश्चितामती त्वया तु तारिता योध्या त्वन्नाम होनत्रयम. वशिष्ठ म्हणतात रामा तुझ्यापेक्षा तुझ्या नावाची किंमत महत्व जास्त आहे, कारण तू केवळ अयोध्येचा उद्धार केलाय, पण नाम भुवनत्रयम तुझं नाव तीनही लोकांचा उद्धार करत राहणार आहे. इतका रामाचा म्हणजे भगवंताच्या नावाचा महिमा आहे. शंकराने पालखी धरली. यम इंद्र ब्रह्मदेव आणि शंकर पालखी घेऊन भगवंताकडे गेले. भगवंताने सांगितलं मलाही माझ्या नावाची किंमत माहिती, पण एवढं खरं आहे की ज्या अर्थी एकदा नाव घेतलं आणि त्या एका नावामुळं त्याला शंकर ब्रह्मदेव इंद्र आणि यम यांनी पालखीत घेतलं, त्या अर्थी नामाची किंमत ही असी कल्पनातीत नावाची किंमत. एवढा महिमा भगवंताच्या नावाचा आहे. पण संत मंडळी सदैव नाव घेतात. गोविंदेति सदा स्नानम गोविंदेति सदा जपम गोविंदेति सदा ध्यानम सदा गोविंद कीर्तनम. स्नान गोविंद, ध्यान गोविंद, नाम गोविंद, सगळं गोविंद गोविंद. त्याशिवाय भगवंताचं नावाशिवाय दुसरे काही नाही. असे काही संत पाहिले. पंढरपूरचे नारायण मुंडा महाराज पहाटे उठले की विष्णू सहस्रनाम सुरुवात पहा, सर्व सुरुवातच. आणि समजा मध्ये कोणाला बोलायला प्रसंग आला
सर्व शर्व शिवस्थान. अहो ते काय झालं, कालचं काम तुम्ही केलं का? भूतादिर्णी धरव्या संभव भावनो भरता. म्हणजे मध्ये जरी बोलायचा प्रसंग आला तेवढा वेळ सोडला तर जिथपर्यंत आलो तिथून पुढचा क्रम सुरू. रात्री झोपले तर जिथे नावाला झोप लागली सकाळी उठल्यावर त्याच्या पुढच्या नावापासून सुरुवात. एवढा अभ्यास त्यांनी असा करून घेतलेला महाराज. भगवंताच्या नावाव्यतिरिक्त काही नाही. म्हणून संत महात्मे हे सदैव भगवंताचं नाव घेत असतात. ही दिंडी निघालेली आहे आणि आता दिंडीमध्ये सुद्धा महात्मे कोण कोण आहेत लक्षात घ्या. सामान्य दिंडी नाहीये. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्ती भगवान शंकर, सोपान भगवान ब्रह्मदेव आणि आदिशक्ती परांबा महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी स्वरूपिणी, दुर्गा रूपिणी असणारी ही मुक्ताबाई आदिशक्ती हे दिंडीमध्ये चाललेले आहेत. बरोबर नामदेवादी अनेक संत हा गजर करत चाललेले आहेत आणि सर्व गाव दुःखी असल्यामुळे आपोआप दिंडीमध्ये सहभागी झालं. सगळे भगवंताचा नामगजर करतायत आणि दिंडी ही गजर करत करत राजवाड्यात आली. राणी मृतपुत्राला झाकून ठेवलं होतं. ती लगेच आली, आरती केली तिनं. मृतपुत्र झाकून ठेवला तसाच. कारण संत आले की सगळं सोडून द्यावं. संत असताना संतांच्या देहाचा कधी विचार मांडू नये. संतांच्या देहाचा मानी जो विटाळ तोची एक चांडाळ तिन्ही लोक. संताकडे जाण्यापासून, संतांच्या स्पर्शापासून, संत दर्शनापासून जो स्वतःला दूर ठेवतो, संतांच्या देहाचा मानी जो विटाळ तोची एक चांडाळ तिन्ही लोकी. तो चांडाळ आहे. औक्षण केलं कारण तिला संताचं सामर्थ्य माहिती होत. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुली या दोषी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभतया पुढे शुभ होऊन या ठाके. अहो संतापुढे अशुभ काय? अशुभ असेल तरी शुभ व्हायला लागतं संतामुळे. तिचा भाव आहे माझं घर पवित्र होईल, माझा नवरा भक्त होईल, भगवत मार्गाला लागेल आणि मेलेला मुलगा जिवंत होईल. एवढ्या मोठ्या दृढ श्रद्धेने ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, नरारी सोनार, कबीर, कोरा कुंभार, चोखा मेळा, जगमित्र नागा, भागुबाई महारीण, खेचर स्वामी, केंदूरकर कान्हो पाठक, जनाबाई रंगारीण, भागुबाई महारीण या सगळ्या संतांची, परिसा भागवत या सगळ्या संतांची सेवा केलेली आहे. पाद्यपूजा केलेली आहे. राजा पाणी घालत असे आणि राणी आपल्या हाताने पाय चोळत असे. सर्वांच्या कपाळाला गंध लावलं. राणीने आपल्या पदराने संतांचे पाय पुसले. हो, कपाळाला गंध लावलेला आहे. प्रत्येकाला नमस्कार केला आणि पत्नीने केला म्हणून राजाने सुद्धा नमस्कार करायला सुरुवात केली. खरं पाहता एकुलता एक पुत्र मरून पडला होता आणि आपल्या रडण्याने जिवंत होणार नाही त्याला कळून चुकलं होतं. किती रडाल तरी गेलेला व्यक्ती जिवंत होतो हेही त्याला कळून चुकलं होतं. ही संत सेवा काही कामाला आली तर बघावं असं त्याला वाटत होतं. आणि हे सर्व केल्यानंतर राणी ज्ञानेश्वरांच्या कानात जाऊन काहीतरी सांगायला लागली. महाराज, आपण माझ्या घरी यावं याकरता मी फार मोठी चूक केलेली. फार मोठी चूक केली महाराज. फार मोठं पाप केलं मी. आपण घरी यावेत या हेतूने माझ्या मुलाला मी मारलो. माझ्या मुलाला मी हिरकणी बाजू घातली. उद्देश फक्त आपण माझ्या घरी यावा एवढाच होता. त्या पापापासून मला मुक्त करा महाराज. मी दोषी आहे, मी पापी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भाव ओळखला आणि आपल्या चरणाचं तीर्थ दिलं. सांगितलं जा आणि त्या मुलाच्या तोंडात घाल, अंगावर शिंपड. राणीने विश्वासाने
ते तीर्थ मुखात घातलं, सगळ्या अंगावर शिंपडलं आणि तो राजकुमार उठून बसला. निळा म्हणे जिही प्रेते उठवली, वरदेही उपजविली स्त्रिया बाळे. निळबाराय म्हणतात की प्रेत उठवलेला. मेलेला पुत्र जिवंत झाला. हे रामदेव राजाला पाहिलं तरी समोर आणि गदगदित झाला. हो, कधी वाटलं नाही की संतांचा एवढा महिमा असतो. मेलेल्या व्यक्तीला आजपर्यंत कोणी जिवंत करू शकला नाही, पण हे संत महात्मे करतात. त्यामुळे राजाचा विश्वास, श्रद्धा आणि भक्ती संतावर बसलेली आहे. आणि त्याला वाटलं काय द्यावं संतांना, काय करावं आता, एवढे मोठे संत आहेत. काय द्यावे यासी भावे उतराई, हे विलाहा पायी जीव थोडा. काय द्यावं या संतांना, सर्वस्व दिलं तरी कमीच आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या चरणी नतमस्तक झालेला आहे. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या पायावर डोकं ठेवले महाराज आणि संतांची मधुपर्काने पूजा केली. मधुपर्क हा विशेष व्यक्तीचीच पूजा केली जाते. भगवंताची पूजा, राजाची पूजा, गुरूंची पूजा मधुपर्काने केली जाते. आणि स्नातक म्हणजे गुरुकुलातून वेदाध्ययन करून घरी आला लग्ना करता म्हणून, आता लग्नाच्या अगोदर आपण मधुपर्क करत असतो, याशिवाय कुणाचाही मधुपर्क केला जात नाही. मधुपर्काच्या पूजेचे अधिकारी एवढेच लोक आहेत. तर राजाने त्यांची मधुपर्क पूजा केली. पेरुणी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषो आणि प्रसाद घेईजे अतिथीचा. सगळ्या संतांची पूजा केली राजाने. आज बदलला एकदम बोल राजा. आजपर्यंत जे विचार, आजपर्यंत संताविषयीची मलिनता, संताविषयीचा द्वेष, सगळं सगळं संपलेलं आहे. आज स्वच्छ हृदय झाले संतांच्या पायी. हा माझा विश्वास. बस संतांना सगळं समर्पित व्हायचं ठरवलेलं आहे. संताकरता पंचपक्वान्नाचं भोजन दिलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांचे पाय धरले. महाराज मला कृतार्थ करा, माझा उद्धार करा महाराज, मी खूप पापी आहे. मी आयुष्यामध्ये केवळ संतांची निंदा या पलीकडे काही केलं नाही. माझा उद्धार करा. मी सगळ्या संतांची निंदा केली, मी छळ केला, त्यांना त्रास दिला. आता मात्र मी आपल्याला शरण आलोय महाराज, माझा उद्धार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी रामदेव रावाला आणि त्यांच्या पत्नी सीताबाईवर अनुग्रह केला आणि महीपती रावांना दिलेले वचन या ठिकाणी माऊलींनी पूर्ण केलेलं आहे. सीताबाईची भक्ती इतकी संतावर होती, तिच्या करता म्हणून रामदेव रायाचा उद्धार झालेला आहे. चाकणच्या महीपती रावांची कथा मागे सांगितली होती. त्यांच्या मुलीचा जावयाचा उद्धार केला आणि निरोप घेऊन ही सगळी मंडळी आळंदी त्या मार्गाने निघाली. मोठ्या थाटवाडात टाळ, विणा, मृदंग, पताका, ध्वज, गरुडटके हे घेऊन निघालेले. एवढी शूराची वाद्य तेवढी दिंडीमध्ये असतात, तुतारी वगैरे सगळं असतं. वैष्णव चालले गर्जत, महावीर ते अद्भुत, पुढे यमदूत पळत, पुराला अंत महादोषा. हे जे वैष्णव चाललेले आहेत दिंडीमध्ये, कृतांताची हिंमत नाही महाराज पुढे यायची. असे महान संत जेव्हा दिंडीतून जातात तेव्हा कृतांत सुद्धा घाबरून बसतो. आणि असा प्रचार करत करत पुढे निघाली. कराडहून सातारा, तिथं जुना खंडोबा म्हणून सासवडला, जुना खंडोबाचं मंदिर वाटेत दर्शन घेतलं. तिथून सासवडला आले आणि या मार्गाप्रमाणे सासवडला आल्यानंतर पुढचा प्रसंगाची आठवण देतात. सासवडला आले. सासवडला ज्ञानेश्वर महाराज थोडे विचारमग्न झाले. का विचारमग्न झाले याचं कारण नंतर कळालं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घ्यायची ठरवली तेव्हा
सोपान देव रडायला लागले. सोपान रडायला लागले तेव्हा ज्ञानदेवाने देवा घातले वचन, करा समाधान सोपानाचे. पांडुरंगाला सांगितलं की सोपानाला समजावा. समुदायेसी तुम्हा करू बोळवन, ऐसाची सोपान ब्रह्म करू. त्याला सांगा की सोपान देवाला सुद्धा आम्ही अशी स्थिती देऊ, ब्रह्मस्वरूपाची स्थिती समाधी देऊ. तीर्थावळी वेळे नेमियेले स्थान, तेथे पोचविणे याद लागी. तीर्थावळीच्या वेळेला सोपान देवाचं स्थान हे माऊलीने निवडलेलं आहे. सासवड या ठिकाणी सोपान देवाचं वास्तव्य हे माऊलींनी तेव्हाच मनामध्ये निश्चित केलं. तेव्हा तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये कराडून सासवडला मंडळी आली. वटेश्वराचं दर्शन घेतलं, ब्रह्मदेवाचे तपस्थान पाहिलं. नंतर पुण्यास पुणेश्वर लिंग व त्यावरून त्या गावात पुणे नाव पडे, पुणेश्वर लिंग आहे. त्यावर पुण्याला पुणे असं म्हणतात. पुणेकरांनी मला सांगावं हे पुणेश्वर लिंग कुठे आहे. त्या पुणेश्वराचे आणि महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ही मंडळी आळंदीला पोचली. याप्रमाणे भारताची यात्रा परिपूर्ण झाली. आषाढी वार्तिकी जवळ आली होती म्हणून आळंदीहून परत आषाढीच्या वारीला ही सगळी संत मंडळी निघालेली आहे. गावोगाव कीर्तन करत समुदाय घेतलेला आहे. भजन करीत करीत पंढरपूरला निघाले. जशी पंढरी जवळ येऊ लागली तसला संत मंडळीच्या मनामध्ये एक आनंद व्हायला लागला. पंढरपूर जात असतानाच आनंद व्हायला लागतो. कारण पंढरपूर सोडून बरेच दिवस झाले होते. सगळी मंडळी तीर्थयात्रेला गेली होती. एवढी मोठी यात्रा करून आली आणि यात्रेला जवळजवळ 2 वर्ष 8 महिने लागले होते. 2 वर्ष 8 महिने पांडुरंगाचं दर्शन झालं नव्हतं. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाकरता आतुर झालेली मंडळी अत्यंत आनंदाने पंढरपूरकडे वाटचाल करते. आणि जेव्हा पंढरपूर दिसायला लागलं, पैलते पंढरी पैलते पंढरी, पांढरीवरी काळी वसविली. सोवळे हे ब्रह्म सुनिळते ब्रह्म, विद्युल्लता ब्रह्म पाहू चला. नामा म्हणे माझा विठ्ठल हा डोळा, अर्धमात्रे जवळा पाहू चला. संतांची यावेळची या प्रसंगातले अभंग आहे. झळकती पताका कळस दिसतो नेटका, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. अरे हे बाहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे. नामदेवाचे अभंग आहेत. पंढरपुरावर अत्यंत निस्सीम भक्ती असणारे नामदेव महाराज त्यांचे अभंगाचे आहेत. पंढरपूरचा महिमा एका अभंगात सांगितलेला आहे. सगळीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. काही फिरायची गरज नाही. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. एकदा डोळ्यांनी चंद्रभागा पाहिली की सगळी तीर्थाचं दर्शन झाल्याचं स्थान झाल्याचं फल मिळतं. सकळ ही संतात एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि वाळवंटात असणारे पुंडलिक, चंद्रभागेच्या काठी असणारे पुंडलिक याचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या भेटी झाल्यासारखं आहे. सकळही पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. आणि सगळी पाप ज्ञात अज्ञात, जाणून बुजून केलेली, अजाणतेपणे केलेली कोणती पाप असो, या जन्मातली पूर्वजन्मातली सगळी पाप पंढरपूर पाहिल्याबरोबर नाहीशी होतात. लक्षात. पंढरपूरला पाहून आनंद झालेला आहे. पंढरीचं वर्णन अनेक संतांनी खूप सुंदर केलेलं आहे. पंढरी सारिखे क्षेत्र नाही कोठे, प्रत्यक्ष वैकुंठ दाखविले. संतांनी खूप अभंगात वर्णन केले. अभंग आहे, ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारण, पंढरी निर्माण केली देवे. हे भक्ता करता, सामान्य भक्ता करता हे पंढरपूर निर्माण केलेलं आहे. इथे न कर्मकांड आहे, इथे काही नाही, केवळ रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी याचा उच्चार केला की सगळं संपते. सगळ्या वेदांताचा सार, वेद ज्याला म्हणतात
वेद दया लागी नित्य वाखाणिती, तो हा वेदमूर्ती पांडुरंग, वेदाची मूर्ती पण नामामध्ये गुंतलेली. भगवंताला नाम प्रिय आहे. भगवंताचं नाव घेतलं की भगवंत प्रसन्न होत असतात. पंढरीची जमीन पांढरी आहे आणि देवाची मूर्ती काळी आहे. चला आपण जाऊत या ती तेजपुंज असणारी पांडुरंगाची तेजोमूर्ती. रवी शशी कळा ज्याच्या आहेत, सूर्य आणि चंद्र ज्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित होतात. यदादित्यगतम तेजो जगत भासयेखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्यमामकम, असे म्हणणारे भगवंत ते तेजमूर्ती पंढरपुरामध्ये आहे. म्हणून आपण त्याचं दर्शन घेऊन या. थोड्या वेळात आपण भगवंताचं दर्शन होणार. पहा कळस चमकतोय. किती विठोबाची पंढरी चांगली आहे. माझ्या स्वामीचं नगर संतांचं माहेर आहे. नामदेव महाराज यामध्ये आनंदित झालेले आहेत आणि पंढरपुरामध्ये प्रवेश 1217 शकेमध्ये ही दिंडी पंढरपूरला आलेली आहे. तिथे गेल्यानंतर खूप आनंद झाला. प्रत्येकाने अनेक संत त्या ठिकाणी आले होते. सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत आणि नामदेवाने इतिहास घडलेला आहे. तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीव लगा भेटला विठोबासी. आणि आपला प्राण असणारा पांडुरंग ज्याला भेटलेले आहेत. आनंद झाला. चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. सद्गतीत कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणावरी. आणि नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या चरणी नमस्कार केलेला आहे. या तीर्थयात्रा या ठिकाणी संपूर्ण झाली. श्रोते हो, या यात्रेचं स्मरण त्यानिमित्ताने आपणही यात्रेला जाऊन आलो त्यांच्याबरोबर. त्यांच्या नावाबरोबर आपण गेलो. त्यांचं नावच आपल्याला पाहिजे, ते तर आपल्या बरोबर आहेतच. त्यांच्या नावाबरोबर आपण यात्रा केली आणि त्या यात्रेचं फळही त्यांच्या कृपेने आपल्याला मिळावं अशी प्रार्थना करूया. आणि बाकीचा भाग उद्या पाहूत. या आनंदात राहा, प्रेमाने राहा, निरामय राहा, आरोग्य संपन्न राहा. नियम पाळा. विनाकारण बाहेर जाण्यात काय अर्थ आहे. घरी बसा, नामस्मरण घेत चला, घरच्याशी प्रेमाने राहा आणि भगवंताचं नामस्मरण घेत चला. सदैव प्रार्थना करा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.